पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा वाद हा आता थेट मंगेशकर कुटुंबापर्यंत पोहोचलाय। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी थेटपणे मंगेशकर कुटुंबावर निशाणा साधलाय। ही लुटारूंची टोळी आहे असं ते टीका करताना म्हणालेत आणि त्यामुळे हॉस्पिटल प्रकरणात मंगेशकर कुटुंब सॉफ्ट टार्गेट झालंय का असा प्रश्न उपस्थित होतोय। पाहूया या रिपोर्टमध्ये। लुटारूंची टोळी ते कोणी कधी दान केल्याचं पाहिलंय? हे तर माणुसकीला कलंक असलेले कुटुंब आहे असं मी मानतो। तनिषा भिसेंच्या मृत्यू प्रकरणावरून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय वादात सापडलंय। यासाठी मंगेशकर रुग्णालयाचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा ठपका ठेवलाय। पण आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी मंगेशकर कुटुंबावरच निशाणा साधलाय। मंगेशकर कुटुंब ही लुटारूंची टोळी असल्याचं वक्तव्य वडेट्टीवारांनी केलंय। कसलं ते मंगेशकर कुटुंब? हे लुटारूंची टोळी ते कोणी कधी दान केल्याचं पाहिलंय? त्या मंगेशकर फॅमिलीनी निवळ गाणं चांगलं गायलं म्हणून सगळ्यांनी मिरवलं। लता दिदी, आशा दिदी, हे दिदी ते दिदी, अरे तेवढं जर समर्पण असतं जर लोकांसाठी आणि देशासाठी तर ते सेवा केली असती। हे काय, मी पहिलेही बोललो, हे सगळं मॅनेजमेंट आणि हे त्याची स्टोरी मी वाचतोय रोज। ज्या माणसांनी खिलारे पाटलांनी जमीन दिली त्यांना सोडलं ना या नालायकांनी। हे कसले माणुसकी आहे यांच्यात? भारतरत्न लता मंगेशकरांनी आपल्या वडिलांच्या नावे पुण्यामध्ये हॉस्पिटलची स्थापना केली। इथं दरवर्षी किमान 70,000 रुग्ण उपचारासाठी येतात आणि 2.5 लाख रुग्ण ओपीडी मध्ये उपचार घेतात। पण तनिषा भिसेंच्या मृत्यूनंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा कारभार चव्हाट्यावर आलाय। पण हॉस्पिटलच्या कारभारावरून मंगेशकर कुटुंबावर टीका कशासाठी असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय। हॉस्पिटलच्या कारभारासाठी मंगेशकर कुटुंबावर टीका कशासाठी? भारतरत्न लता दीदींच्या कुटुंबाला कलंक म्हणण्यापर्यंत काँग्रेस नेते का गेले? काँग्रेस नेत्यांकडून मंगेशकर कुटुंबाबाबत टोकाची भूमिका कशासाठी? मंगेशकर कुटुंबानं केलेल्या दानावरून काँग्रेसकडनं टीका का? ज्यांचा पुरस्कारांनी गौरव केला त्यांच्याबाबत कटुता कशासाठी? वडेट्टीवार यांची भूमिका काँग्रेसची अधिकृत भूमिका आहे का? मंगेशकर कुटुंबियांवर चिखलफेक करून काय साध्य होणार? ज्या पद्धतीनं आपले वडील गेले, उपचार त्यांना मिळाले नाही म्हणून त्या उदात्त भावनेनं दिदींनी त्या हॉस्पिटलची सुरुवात केलेली होती। इथलं जे प्रशासन आहे ना, मी पण माहिती घेतोय, हलकट लोक त्या प्रशासनामध्ये बसलेले आणि या लोकांना शासन 100% दणका देत। 10 लाखांच्या डिपॉझिटसाठी तनिषा भिसेंवर उपचार न करणाऱ्या मंगेशकर रुग्णालयाबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। प्रत्येक धर्मादाय रुग्णालयाने त्यांच्या उत्पन्नाच्या 2% निधी निर्धन आणि अल्प उत्पन्न गटातील रुग्णांच्या उपचारांसाठी राखून ठेवावा असा नियम आहे। पण गरीब रुग्णांसाठीचा 35 कोटी 48 लाख रुपयांचा निधी वापरलाच नसल्याचं चौकशी समितीच्या अहवालात म्हटलंय। तेव्हा तुम्ही तिची पहिली केस घेता आणि नंतर तिला सांगता ब्लीडिंग होत असताना, कळा देत असताना की दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जा, ती हत्या नाही तर काय? अशा परिस्थितीमध्ये जर 5.5 तास ती कुणाकुणाची इंटरॅक्शन आलं, कोण कोण तिला मदत केली नाही, ऑफकोर्स मॅनेजमेंट आणि डॉक्टर दोघंही जबाबदार आहेत। माझं म्हणणं आहे कारवाई त्या सगळ्या ज्यांची जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, सिंपल। जी म्हणून हॉस्पिटल्स आहेत महाराष्ट्रातले नव्हे देशातली, त्यांनी हे सगळ्यात लक्षात ठेवणं गरजेचं आहे। डॉक्टर झाल्यानंतर पहिलाच त्यांना हा धडा असतो, गरिबांची सेवा करणे, मानवाची सेवा करणं, काय ही त्यांचं एक पहिलं काम त्यांना शिकवलेलं आहे। आता इथे जे आहे ते झालेली फार दुर्दैवी घटना आहे आणि त्याच्यावर निश्चितपणे कारवाई होते। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं गेल्या 6 वर्षात पुणे महापालिकेचा 27 कोटींचा कर थकवल्याचं समोर आलंय। तनिषा भिसेंच्या मृत्यूनंतर महापालिकेला जाग आली असून 22 कोटी भरण्याचे आदेश दिलेत। पण कर थकबाकी न भरण्याच्या बदल्यात महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह त्यांचे कुटुंबीय मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात असा आरोप मनसेचे नेते हेमंत संभूस यांनी केलाय। शैक्षणिक संस्था असो किंवा हॉस्पिटल्स असो यांना सील करता येत नाही, मग त्याचा गैरफायदा हॉस्पिटलने घेऊ नये। कारण का जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा फायदा घेता तेव्हा ती रक्कम तुम्ही नागरिकांकडनं वसूल करता। मग नागरिकांकडनं जेव्हा ती बिलं, भरमसाठ बिलं जेव्हा तुम्ही घेताय तेव्हा तुम्हाला शासनाने लावलेला जो कर आहे तो तुम्ही भरायला पाहिजे। आणि जर तो त्यांनी नाही भरला तर मात्र मग आम्हाला पण मग
त्यांच्या विरोधामध्ये आंदोलन करावं लागेल. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रकरणात 3 पैकी 2 चौकशी समित्यांनी आपले अहवाल राज्य सरकारला सादर केलेत, तर माता मृत्यू अन्वेषण समितीच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. आरोग्य उपसंचालकांची समिती आणि धर्मादाय समितीनं मंगेशकर हॉस्पिटलवर ठपका ठेवलाय, पण अद्यापपर्यंत मंगेशकर रुग्णालयावरती कारवाई का झाली नाही, राज्य सरकार नक्की कधी कारवाई करणार, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.